ठीक आहे. दादा, बाबांनी जाताना हे पत्र लिहून ठेवलं होतं. हसलात का दादा? हे वाचिक पंडित हे काय आम्हाला शुद्धीपत्र देणार? ग्रंथातल्या झुरळासारखी अशी अवस्था हे ज्ञानी नाही तर ज्ञान असल्याचा आव आणणारी वधू आहेत. वधू दादा, ते कोणीही असो, ते ज्ञानपीठाचे अधिपती आहेत. समाज मानतो, आपणही त्यांचा आदर करायला हवा. आदर करावा तो कोणाचा? असं कोणता प्रायचित्त दिलं त्यांनी आपल्या आई वडिलांना? दादा, ती देखील माणसेच आहेत ना. आई बाबांची शेवटची इच्छा म्हणून तरी आपण पैठणला जाऊया. पैठणला कशासाठी? शुद्धीपत्र आणायला हवं. अशुद्धांनी शुद्धीपत्र द्यायचं? दादा, ते धर्म अधिकारी आहेत. ते धर्म मारेकरी आहेत ज्ञाना. ते काय आम्हाला शुद्धीपत्र देणार? दादा, ते कोणीही असो, पण आपल्याला धर्माचरण सोडून चालणार नाही. आई बाबांची शेवटची इच्छा म्हणून तरी आपण पैठणला जाऊया आणि शुद्धीपत्र घेऊन येऊया. धर्मसंकल्पना आपणच बदलायला हव्या. या ग्रंथांमध्ये दडपलेला धर्म आपणच मोकळा करायला हवा. दादा, आपल्याला समाजाभिमुख व्हायला हवं. समाजाचा आदर करायला हवा. मार्गाद्वारे वर्तावे, विश्व हे मोहरे लावावे, अलौकिक न होवावे लोकांप्रती. तरच आपला महिमा लोक मान्य करतील. दादा, तुम्ही मार्ग दाखवा, मी अंगीकारेन. ठीक आहे ज्ञाना. झोपड्यात हॅलो, पाणी उद्या ड्रमात पाणी नको मागच नाही ते पवित्रा बाळांनो, कोण तुम्ही? आम्ही मार्गस्थ आहोत. तहान लागली होती, थोडं पाणी हवं. या ना, या बाळांनो, आत या. थांबा, मी पाणी घेऊन येते. बाळांनो, कुठचे तुम्ही? आम्ही आळंदीचे. आळंदी म्हणजे ब्राह्मण भिक्षू आहात का? जन्माने ब्राह्मण, प्राप्तराने आपण शूद्र ठरवले म्हणून ब्राह्मण भिक्षुक झालो. म्हणजे बाळांनो, मी नाही समजले. आमच्या वडिलांनी संन्यासक्रमानंतर गृहस्थाश्रम स्वीकारले तेव्हा त्या समाजाने त्यांना बहिष्कृत केले. काय काय होय, हे आमचे वडील. बाळा, तू ग्रंथाधार घेऊन मी धर्मसभेत गेलो होतो, पण फार मुश्किल झाला होता. त्या आधी त्या सात्विक माणसानं देहार्पण केलं होतं. लेकरांनो, तुमच्यावर अन्याय झाला ही गोष्ट खरी आहे, पण
तुम्हाला शास्त्राधार घेऊन तुम्ही धर्मपीठापुढे जा. त्यांना शुद्धीपत्र हे द्यावंच लागेल. या महिलाच लेकरांतू विठ्ठल पंथांसाठी मी काही केलं नाही. ही गोष्ट तरी माझ्या मनात मित्रांनो तुम्ही स्वतःला कोणते हे घर हे आपलंच आहे. हे घर आपलंच आहे. पोरांनो आपलंच आहे. पिलंच का पाणी काय आहे रे हे? काही कळवयास मार्ग नाही. काय म्हणायचंय तरी काय यांना? पूर्वीच्या धर्मपीठांनी विठ्ठलपंतांना देहांत प्रायश्चित्त दिलं होतं आणि त्याच्याने घेतलंही. त्यानंतर त्यांच्या मुलांना शुद्धीपत्र मिळावं असं लिहिलं आहे यात. पंच ते देहांत प्रायश्चित्त त्यांच्या पापक्षालनासाठी होतं. ही मुलं जन्मतःच भ्रष्ट आहेत आणि अशा या भ्रष्टांना कोणताही धार्मिक संस्कार करण्याचा अधिकार हा आपणास देता येत नाही. समस्त ब्राह्मण वृंदांनी यावर सखोल अभ्यास करायला हवा. असं काही वर्षापूर्वी आपण कोणताही विचार न करता आमच्या आई वडिलांना देहांत प्रायश्चित्त घेण्यास सांगितलं. अरे पहिला त्या ब्राह्मण श्रेष्ठींनो, थांबा पंत थांबा. जर आपणास
या संपूर्ण ब्रह्मवृंदावर संशय असेल तर आपण काशीपीठ गाठावं आणि तेथील काशीपीठाकडूनच शुद्धीपत्र घेऊन यावं. बरोबर आहे. ते शुद्धीपत्र आम्हीही मान्य करू. महाराज, माणूस जन्मता अशुद्ध कसा असू शकतो? मानवी जन्म हा ईश्वराचा संकेत आहे. इथे शुद्धीपत्राचे याचक करून आलं ते विवाद घालण्यासाठी. पंडित, आपण रागवू नये. धर्मात म्हटलं आहे की आत्मा पवित्र आहे. सर्व प्राणी मात्रांचा आत्मा एक आहे. जर असं असेल तर शुद्ध कोणास करायचं, आत्म्यास की शरीरास? अरे मोठ्या तत्वज्ञानाच्या गोष्टी करताय. अरे आपलं वय काय, आपण बोलतोय काय आणि कुणासमोर बोलतोय याचा तरी भान. महाराज, ज्ञानाला वय नसतं आणि आत्म्यालाही नसतं. वय शरीराला असतं. आज माझं शरीर बोलत असलं तरी त्याचा बोलविता हा आत्मा आहे. त्याचप्रमाणे या सर्व प्राणी मात्रांचा आत्मा एक आहे. हे सिद्ध करू शकतो का रघुवीरच्या पोरा? 4 कोटी वाजून कोकणमंदी करणं सोपं असतं रे. बरोबर आहे म्हणतो. थांबा, इतक्यावरच वाद कशाला? ज्ञानम पारायण राजात लो पारायण. आणि तू समान आहात असं तू बोलतोयस. या रेड्याचा आत्मा आणि तुझा आत्मा हा देखील समान आहे असंही तू बोलतोयस. तर आता अंबासा हा रेडा तुझ्यासारखा बोलू शकेल का? काय शक्य आहे हे? महाराज, जर या रेड्याचा आणि माझ्या आत्म्याचा जर संवाद घडला तर जे मी बोलेल तो तेही बोलेल. काय हे शक्य आहे? शक्य आहे. अरे पाहिलात का ब्राह्मण श्रेष्ठींनो हा काय बोलतोय? अरे हा आळंदीचा कालचा पोर आपला संबंधन शिकवतोय. काय तर म्हणे रेडा बोलेल. अरे जर इतक्याच दोन गप्पा मारतोय ना साक्षात करून दाखव. हो हो बरोबर आहे. काय नाव काय रे? माझं गंगाधर. तुझं नव्हे रे, ह्या रेड्याचं नाव काय? रेड्याचं होय. हा? रेड्याचं ज्ञाना. नाव तर अगदी तंतोतंत जुळलं बरं का? आज्ञाला आणि हा ए, फार
ओम अग्निमीळे पुरोहितं यज्ञस्य देवमृत्विजं होतार रत्नधातमम ओम अग्निवीरे पुरोहितं यज्ञस्य देवमृत्युञ्जं होताररत्नधातमम् ज्ञानेश्वर महाराज की ज्ञानेश्वर महाराज की ज्ञानदेवा, आपण प्रत्यक्ष चैतन्य स्वरूप भगवंताचे अंश आहात. आज आपणा सर्वांच्या नावाचा अर्थ आमच्या ध्यानी आला. मोठा निवृत्ती म्हणजे त्याग संसाराचा, आणि हा त्याग केल्यानंतर मिळते ते ज्ञान. ईश्वर अवतार साक्षात ज्ञानेश्वर महाराज. आणि त्यानंतर जो मार्ग मिळतो जीवाला तो सोपान. सूक्ष्मादी सूक्ष्म मोक्ष मुक्ती म्हणूनच ही धाकली मुक्ताई. आणि काय बरं हो या मनुष्य जीवनात आपण सर्वजण खरोखरच अलौकिक आहात. अहो, आमच्यासारख्या या पामरांनी आपणास काय शुद्धीपत्र द्यावं. आम्ही सर्वांनी आपणास ओळखण्यास खूप उशीर केला, तरी सुद्धा आपण सर्वांनीच आपल्या या सगुण गुणाचं आम्हा सर्वांच दर्शन घडवलं. आम्ही धन्य झालो ज्ञानेश्वर महाराज, धन्य झालो. काय सांगू